बॉलिवूडच्या ही मॅन काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन. ते 89व्या वर्षाचे होते. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई बॉलिवूडचे ही मॅन अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या 89व्या वर्षी वृद्धापणा काळानं त्यांचं निधन झालं आहे. काही दिवसापूर्वी त्यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं नातवंड असा गोतावळा आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली आणि त्यांना श्वासोच्छवासाचाही त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना लाईफ सपोर्टवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं. काल सायंकाळपासून त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी रुग्णालयात भेटीसाठी येत होते. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या क्षणी संपूर्ण कुटुंबीय होतं सोबत. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबतच होतं. धर्मेंद्र यांच्याबद्दल काय माहिती द्यावी ही पुरेशी नाहीये. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्या हॉस्पिटलमध्ये झालं. धर्मेंद्र यांचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची अभिनयाची आवड असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना सिनेमेसाठी पसंत केलं. हिंगोरानी यांनी दिलेला दिल भी तेरा हम भी तेरेसाठी अवघ्या 51 रुपयांमध्ये त्यांना साईन केलं होतं. त्यानंतर सत्याकाम, शोले, चुपके चुपके, बंदिनी, फूल और पत्थर, सूरत और सीरत असे अनेक सिनेमे त्यांचे गाजले. धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचं तर नुकतंच त्यांनी शाहिद कपूर आणि कृती सेनच्या तेरे बातों में ऐसा उलझा जियामध्ये काम केलं होतं. ते आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्यावर रॉकी आणि राणी हे प्रेम कहाणीमध्ये दिसले होते. वैयक्तिक आयुष्य त्यांचं कसं होतं ते बघूया. धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत राहिली आहेत. त्यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाशकरपासून सनी, बॉबी ही 2 मुलं आणि विजेता आणि अजिता या 2 मुली आहेत. तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्यापासून 2 मुली आहेत. धर्मेंद्र यांचं प्रोडक्शन कंपनी विजेता प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या मुलीच्या नावावर आहे. विजेताचं लग्न विवेक हिलसोबत झालं आहे. विजेता आणि विवेक यांच्या मुलाचे नाव साहिल आणि मुलीचं नाव प्रेरणा आहे. मीडिया रिपोर्टरनुसार विजेता दिल्लीत त्यांच्या कुटुंबासह राहते. विजेता राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आहेत. धर्मेंद्र यांच्या तिसऱ्या मुलीचं नाव ईशा देवल असं आहे. ईशा देवलचं हेच लग्न 2012मध्ये उद्योजक भरत तख्तानी यांच्यासोबत आहे. भरत त्यांच्या नातेवाईकांसह RJ बँगल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. मात्र दोघांचं लग्न फार टिकलं नाही. दोघांनी लग्नाच्या 12 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2024मध्ये घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतर ईशा एकटीक मुलीला सांभाळ करते. आहाना देवल ही धर्मेंद्र यांची सर्वात लहान मुलगी आहे. आहानाईचं लग्न दिल्ली येथील उद्योजक वैभव ओहरा यांच्यासोबत झालं आहे. दोघांना जोड्या मुली स्त्रिया आणि आद्या आणि एक मुलगा डेरियन आहे. सांगायचं झालं तर धर्मेंद्र यांच्या 3ही मुलींना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. ईशा देवल हिने फक्त बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड अभिनेत्री धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होता. बरेच बॉलिवूड कलाकार धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाली. धर्मेंद्र यांच्याबद्दल सकाळी एक मोठी अफवा पसरली होती आणि ती खरी ठरली. अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्याने पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देवल यांनी संताप व्यक्त केला होता. ईशा देवल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि संतापही व्यक्त केला होता. हेमा मालिनी देखील संतापल्या होत्या. जे काही घडलंय ते अक्षम्य आहे असं म्हणत त्यांनी समाचार घेतला होता. धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले होते. कालपासून धर्मेंद्र यांना बघण्यासाठी बॉलिवूड कलाकार जात होते. त्यामध्ये सकाळी त्यांनी निधनाची बातमी आली आणि खळबळजनक उडाली. मात्र त्यांच्या निधनाची बातमी फक्त आणि फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. 89व्या वर्षाचे धर्मेंद्र असून त्यांची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले जात होते. वडिलांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर स्वतः ईशा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि अफवा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ईशा देवल हिने हॉस्पिटल गाठले होते. ईशा देवल धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सतत त्यांच्यावर सोबतच होती. हेमा मालिनी या देखील रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली होती. धर्मेंद्र यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याची चर्चाही झाली होती.